नमस्कार. आपण आलो आहे ओमच्या शाळेमध्ये आणि बघा इकडे आज त्यांच्या शाळेमध्ये उपक्रम राबवला जातो आहे. आठवडे बाजार, खाऊचे स्टॉल लावले खाऊ गल्लीचा आणि आपण आलेलो आहे इथे. किती सुंदर असं सर्व मुलांनी इतकं छान आहे ना सजावट केली आहे बघा. आर्या पण आलेली आहे. आर्याला पण बघा तसं त्यांची मम्मी वगैरे पण ना. बघा तुम्हाला जे दूर दूर दिसतंय कोणी फ्रूट आणलंय कोणी काय आणलंय. आता आपण खरेदी करणार आहे पण अजून ओम आलेला नाही आहे. ओम वर्गातच आहे. मुलांना अजून सोडलेलं नाही आहे. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा दाखवते. किती सुंदर असं सजावट मस्त म्हणजे भाजीपाला वगैरे शाळेचा उपक्रम आहे. बरं किती सुंदर. पालक पण आहेत. मुलांचे पालक आलेले आहेत ते मदत करतायत. शिक्षक वर्ग शिक्षक आहेत ते मदत करतात ते. किती सुंदर असं सर्व मुलांनी इतकं छान आहे ना सजावट केली आहे बघा. आर्या पण आलेली आहे. आर्याला पण बघा तसं त्यांची मम्मी वगैरे पण ना. बघा तुम्हाला जे दूर दूर दिसतंय कोणी फ्रूट आणलंय कोणी काय आणलंय. आता आपण खरेदी करणार आहे पण अजून ओम आलेला नाही आहे. ओम वर्गातच आहे. मुलांना अजून सोडलेलं नाही आहे. बघा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा दाखवते. किती सुंदर असं सजावट मस्त म्हणजे भाजीपाला वगैरे शाळेचा उपक्रम आहे. बरं किती सुंदर. पालक पण आहेत. मुलांचे पालक आलेले आहेत ते मदत करतायत. शिक्षक वर्ग शिक्षक आहेत ते मदत करतात ते. ओम दादा येईल आता.
ओम बघा कसा फिरतोय बरं का. त्यांनी बघितलं नाही अजून मला, म्हणजे बघितलं होतं वर्गात गेल्यावर. लगेच दादा ओमला बघितला का आर्याला असं वाटतं ती दादाने लगेच उचलून घ्यावा तिला तेव्हा. काय आमच्या स्टॉल लागला. आता दादा काय खाणार? काय पण खाणार. काय खायचंय? चला चला चावा चावा करायला. थांब थांब. आर्या बिलकुलच उतरायला नाही म्हणतीये. तिला दादा बरोबरच शॉपिंग करायची आहे. चला आता ओम काय खाणार आहे त्याच्यावर डिसाईड आहे. बघू आता काय खाऊ. गर्दी बघा किती, एकदम तुफान गर्दी आहे. काय विकत घ्या घेऊ. कितीला वडापाव? 10 द्या ना. किती देऊ? एक 2 घे. जा. 10 रुपये 10. वडापाव घेतलेला आहे. थांब पैसे कसे देऊ. थांबा थांब दे 2 मिनिटं.